बीड जिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार. सीझर नंतर महिलेच्या पोटात राहिले हातमोजे आणि कागदी रुमाल. आईची मृत्यूशी झुंज. बीड प्रतिनिधी. बीड जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा एक अत्यंत भयानक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळंतपणासाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या सिझेरियन केल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागदी रुमाल तसाच सोडून टाका घातल्याची घटना घडली आहे. या गंभीर निष्काळजीपणामुळे प्रसूत झालेली आई सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. मात्र काही दिवसातच तिच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या आणि पोट सुजू लागले. त्रासामुळे तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी आणि सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात बाहेरील वस्तू असल्याचे निष्पन्न झाले. महिलेवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटातून डॉक्टरांचे सर्जिकल हातमोजे आणि कागदी रुमाल आढळून आले. हे साहित्य वेळेवर बाहेर न काढल्यामुळे तिच्या पोटात गंभीर संसर्ग पसरला आहे. या प्रकारामुळे महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. नवजात बाळाला सोडून आई मृत्यूशी झुंज देत असल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जबाबदार डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची आणि कडक गुन्हेगारी कारवाईची मागणी नातेवाईकांनी केली आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुलगी संध्या सुरत गायकवाड. मी 1 तारखेला इथं डिलिव्हरी आणलं होतं. तिथे 1 तारखेला सिझर केलं त्यांना. मग आम्हाला 4थ्या दिवशी 4 तारखेला सुट्टी दिली. तर तिला उलट्या होऊ लागल्या. तर मी त्यांना म्हणलं उलट्या होत्यात. तर त्यांना काही लक्ष दिलं नाही. मग इथं डॉक्टरला म्हणलं उलट्या होत्या. म्हणजे पित्त वगैरे झाला असेल. मग त्याला बाहेरून गोळ्या दिल्या. बाहेरून गोळ्या घेऊन आले. तरी पण मग त्यांना म्हणलं आणि उलट्या होत्या तुम्ही थोडं लक्ष द्या. तर ते काय म्हणले नाही तुम्हाला सुट्टी झाली म्हणले तुम्ही आपलं जा. तर मी काय मी म्हणलं सर असं कसं काय. तर ते काय म्हणले तुम्हाला राहायचं असेल तर म्हणजे तुमच्या रिक्षावर तुमच्या रिक्षावर. मी काय म्हणलं मग तुम्ही डॉक्टर जर रिक्षा घेत नाही तर मी घेऊन जाते. मग मी घेऊन गेले आमच्या गावाकडे नाही का आला वडवणीला. मग तिला परत उलट्या व्हायल्या. मग परत उलट्या झाल्यावर मी तिथं चोले मॅडमवर मी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यामध्ये रक्तामध्ये इन्फेक्शन झाले. इन्फेक्शन झाल्याच्या नंतर 3 दिवस कोर्स केला. मग परत मी बीडला आणलं. ते हे आणलं नाही का ढाकले नाही का ते त्यांच्याकडे आणलं. तर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटचे म्हणजे हे करा सिटी स्कॅन सोनोग्राफी करा. मग मी केली. मग केल्याच्या नंतर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटमध्ये पू झालाय आतमध्ये जास्त. तर मग आम्ही त्यांना विचारतो. ते काय म्हणले तुम्ही काय करा म्हणले आम्हाला 5 लाख रुपये द्या आणि हिचं ऑपरेशन करतो. तर मी त्यांना म्हणलं माझ्याकडे 5 लाख रुपये नाहीत म्हणलं सर. मग ते बरे तुम्हाला जिथं द्यायचे तिथे घेऊन जा. मग माझ्या मुला पुण्याला दिनानाथला घेऊन गेले पहिल्यांदा. मग तिथं घेतलं तर ते म्हणले आमच्या पेशंट म्हणले सिरियस आहे. तिथं काय म्हणले आमच्याकडं समजा काही सुविधा नाही. मग मी वायशमला गेले. वायशमला पण म्हणले आमच्याकडे सुविधा नाही. मग मी ससूनला गेले. ससूनला गेल्याच्या नंतर त्याने म्हणजे लगेच ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्याच्या नंतर मग तिचं लगेच 11 तारखेला त्याने ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन केल्याच्या नंतर ते मॅडमनं बाहेर आल्या. मग त्यांना आम्हाला दाखवलं. त्यांनी विचारलं कुठं केलं इथं ऑपरेशन. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इकडे बीडला रुग्णालयामध्ये. तर त्या म्हणल्या हे डॉक्टरच का कोणच म्हणल्या म्हणजे समजा असं करते मला सोबत. तर त्याला दाखवला व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये एक कापड होतं आणि हातामध्ये ग्लोव्ज होते म्हणजे ह्याच्यामध्ये पोटामध्ये. मग नंतर ते ऑपरेशन झालं. 2-3 दिवस म्हणजे बरी झाली. परत आणखीन ते जास्त इन्फेक्शन झालं. परत तिच्या आतडे आतमध्ये तुटल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं तिचं. आता ससरला माझी मुलगी ऍडमिट आहे. ज्यांच्याकडून हे झालंय गुन्हा त्यांच्यावर कारवाई लगेच करावी असं. आता तुम्ही वरी CS ला भेटलात का. काय म्हणणं आलं त्यांचं. ते CS म्हणणं आहे की म्हणजे CS ला माहिती आहे 9 तारखेला. म्हणजे ते म्हणतात आम्हाला कल्पना आहे. म्हणजे ते ढाकणे आहेत तर दुसरे ढाकणे त्यानं ते 3 वाजेपर्यंत मला संपर्क करत होते. 3-4 वाजेपर्यंत. तर मी म्हणलं हे फोन का करतात म्हणलं मला म्हणजे असं वाटलं. तर ते काय म्हणजे नाही आम्ही नाही का म्हणजे पेशंटची काळजी घेण्यासाठी. तर मग ह्यांना सांगितलं. म्हणजे काय म्हणतात की आम्हाला 9 तारखेला माहित होतं. मग यांना माहित होतं तर मग यांना समजा एक फोन करून विचारायचं ना म्हणजे काय आहे काय नाही म्हणून. मग त्यांना पण माहिती CS ला पण माहिती आणि त्या ढाकण्याला पण माहिती. म्हणजे यांना काय केलं दाबण्याचा प्रयत्न करते ते. सदरील डॉक्टरवर कारवाई न झाल्यास पुढचा इशारा काय असणार आहे आपला. आम्ही उपोषण करू. आम्ही म्हणजे इथं आंदोलन छेडू. आम्ही काय पण करायची तयारी. कारण माझ्या मुलीचा जीवनाचा प्रश्न आहे. कारण आज माझी मुलगी तिथं आयुष्यामध्ये आहे. तिचं काहीच करणं नाही. डॉक्टर म्हणते तुमचं नशीब आमच्यापर्यंत चालू आहे. त्याच्यामुळे तात्काळ ह्यांच्या सगळ्यावरच कारवाई करण्यात येईल ही आमची मागणी आहे. तात्काळ झाली पाहिजे.